काका नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? तारदाळ, तालुका हातलंगडे, जिल्हा कोल्हापूर. काय तक्रार होती या रेडीची? गाभीची तक्रार होती. गाभणची हा, काय करतोय? गाभणला दमवत होती. होय. 1 वर्ष मग त्याला काय उपचार केला आपण? तुमच्याकडे औषध घेऊन. बर होमिओपॅथी औषध दिलं. होय. किती खर्च आला त्याला? 300 रुपये. 300 रुपये. मग रेडीचं बाकीचं आणि विशेष काय? 300 रुपये मध्ये गाभण लागली तर लागली, वेळेत कमी वेळेत लागली काय जास्त वेळ लागला? नाही, एका टायमाला लागली औषध घ्यायला. एका डोस मध्ये लागली. हा, मग आता काय गोकुळच्या अनुदानात बसल्या? बसल्या बसल्या. मग अनुदानात बाहेर जायला किती वेळ होता त्यावेळेला? एक महिना अवकाश होता. 1 महिना शिल्लक होता. हो. मग 1 महिन्यात एका डोसवर गाभण लागली. एका डोसला का आपण डॉक्टरांनी खात्री दिली काय तशी? तशी दिली ती खात्री. एका डोसवर झाली. होय. ठीक आहे का? तुमचं नाव, गाव आणि तालुका एकदा सांगा. विजय अण्णासो पाटील. विजय अण्णासो पाटील. तालुका तालुका हातलंगडे, गाव कुठलं? तारदाळ. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आणि कुठल्या जनावरांना तुम्ही होमिओपॅथी औषध मान डॉक्टरांचं ह्याच्या आधी वापरलंय का? ह्याच्या आधी वापरले की रिझल्ट कसा आहे डॉक्टरांचा? रिझल्ट चांगला आहे. चांगला आहे. हो. मग जास्त खर्चिक ट्रीटमेंट आहे काय दारात आहे? नाही दारात आहे. उपचार दारात आहे. होय. येऊन जागेवर बघून औषधोपचार करतात का इतर कधी औषध पाठवतात? येतात पण आणि तिथं पण देतात औषध गेल्यावर. इकडे येऊन फेरी बी असते त्यांची. हो, असते असते. कुठल्या दिवशी तुमच्या गावाला फेरी असते? शुक्रवारी असत्या. रूट वाईज आहे. हा, रोड आहे. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या जनावरांनी ज्या तक्रारीवर औषध घेतलं ते सगळं आता व्यवस्थित आहे का? आहेत आहेत. म्हणजे ह्या नुसता गाभण व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या आजारावर त्याने आहेत. औषध दे घेतलं? दे दे. ठीक आहे. धन्यवाद. खबर आहे.